नमस्कार मित्रांनो, आज आपण मॅजिक ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी नावाचा एक प्रयोग करणार आहोत. ऍक्च्युली मॅजिक शब्द वापरलाय, पण इट इज अ सायन्स. आपण एक प्रयोग करणार आहोत आणि तो फार गंमतशीर प्रयोग आहे म्हणून त्याला आपण मॅजिक शब्द वापरलाय. तर त्याच्यासाठी आपल्याला एक लागणारं जे साहित्य आहे त्याच्यासाठी एक आपल्याला पेनचं एक पेन घ्यायचा आहे आणि तो थोडासा कट करून छोटा करायचा आहे. पुढची आणि मागची बाजू काढून नंतर ॲल्युमिनियमची फॉइल्स लागणार आहेत आपल्याला, एक किंवा दोन फॉइल्स छोट्याशा. आणि आपण आता सुरुवात करूया. ॲल्युमिनियमची फॉइल घ्यायची आणि त्या फॉइलचं एक पीस काढून पीस काढायचा आणि त्याची एक अशी गुंडाळी करायची. अशा प्रकारे गुंडाळी करायची. ओके. आणि गुंडाळी केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या दोन गुंडाळ्या करून दोन असे पीसेस तयार करायचे. ठीक आहे. आता हा पीस जो आहे हा बरोबर याच्यात बसला पाहिजे एवढी काळजी घ्यायची आपल्याला. एक इथं असं बसला पाहिजे आणि दुसरा इकडे, असे दोन पीस बसवायचे. आणि एक याचा एक छोटासा तुकडा करायचा आणि त्या तुकड्याची छोटीशी गोळी तयार करायची. अगदी छोटीशी गोळी करायची आणि ही जी गोळी आहे ही गोळी याच्यात टाकायची आपल्याला. आणि हे असं बसवायचं. झालं तयार. हे आपलं मॅजिक करण्यासाठी उपकरण तयार झालेलं आहे. आता आपल्याला आणखीन काही साहित्य लागणार आहे, ते साहित्य दाखवतो तुम्हाला. यातलं जे आपल्याला उपलब्ध साहित्य आहे ते आपण घेऊ शकतो. कंगवा किंवा प्लास्टिकचा पेन. कंगवा जर आपण केसावर फिरवला तर कंगव्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, लहानपणी खेळलाही असेल की कंगवा घासायचा आणि कागदाचा कपडा उचलायचा. तर कंगव्यामध्ये काय होतं, केसांवर घासला कंगवा त्याच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते. जर तुमच्याकडे असेल तर काचेची एखादी कांडी किंवा काचेची वस्तू घेऊ शकता. नाही मिळाली किंवा एबोनाईट असतं. एबोनाईट काचेची जी कांडी आहे ती रेशमाच्या कापडावर घासावी लागते, किंवा एबोनाईट जे आहे ते लोकरीच्या कापडावर घासावं लागतं. काचेची कांडी जर आपण रेशमाच्या कापडावर घासली तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, आणि एबोनाईटची कांडी जर आपण लोकरीच्या कापडावर घासली तर निगेटिव्ह चार्ज तयार होतो. प्लास्टिकचा सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. तर आपल्याला जे उपलब्ध साहित्य आहे ते वापरून आपण हा प्रयोग करू शकतो. आता सहजी उपलब्ध साहित्य म्हणजे कंगवा आणि आपले केस. ठीक आहे. तर आपण आता प्रयोग करून बघूयात. आणि हा जो म्हणजे जी आपण छोटीशी इथे गोळी टाकलेली आहे ॲल्युमिनियमची तयार करून, ही ॲल्युमिनियमची गोळी कशी ऑसिलेट होते किंवा कशी डान्स करते आणि आपल्याला मॅजिक वाटते ते पाहूया. तर ते पाहण्यापूर्वी एक लक्षात घ्या की हे कसं घडतं. ज्यावेळेस आपण इथे एखादा चार्ज स्टॅटिक चार्ज झालेली वस्तू याच्या जवळ आणतो तर आणि याला टेकवतो, समजा याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार झालाय, तर तो पॉझिटिव्ह चार्ज हा ॲल्युमिनियम मध्ये जातो. ॲल्युमिनियम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज गेला की ही जी गोळी आहे ही गोळी या ॲल्युमिनियमकडे अट्रॅक्ट होते. ठीक आहे. इथे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, गोळीमध्ये पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे काय होतं, ही गोळी जी आहे ती रिपल्शन होतं तिचं, म्हणजे ती दूर जाते. ठीक आहे. ही दूर गेली की लांब गेली की ह्याच्यातला जो चार्ज आहे तो निघून जातो. आपलं इथे हाताचं बोट असतं आणि याच्यातून आणि हवेतून तो चार्ज निघून जातो. चार्ज निघून गेल्यानंतर याच्यात पॉझिटिव्ह चार्ज अजून असतो. त्याच्यामुळे काय होतं, परत ही गोळी अट्रॅक्ट होते आणि
परत इथे पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह याला चिकटल्यामुळे परत काय होतं, रिपल्शन होतं. आणि रिपल्शन अट्रॅक्शन झाल्यामुळं ही जी आतली गोळी ही ऑसिलेट होते किंवा डान्स करते असं आपण म्हणूयात. आणि एक असा गंमतशीर आणि प्रयोग आपल्याला करता येतो आणि याला आपण मॅजिकही म्हणू शकतो, बट इट इज ए मॅजिक ऑफ सायन्स. तर तुम्हाला आजचा जर हा प्रयोग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण प्रत्यक्षात हा प्रयोग करून पाहूया. धन्यवाद.